मला ज्या साईजचा ड्रेस यायचा तो साईज मला लूज होतोय म्हणून खूप खुशी झाली आणि माझं वजन थोडं कमी झालंय असं मला समजलं. पण त्याआधी सकाळी बघा बापलेकाचं प्रेम किती उतू जाते. उठल्याबरोबर पप्पाला एवढं गच्च पकडून ठेवलंय की एका जागचा हालायला पण तयार नाही. आणि पप्पाला तर तेवढंच पाहिजे, मम्मीला चिडवायला तर चान्स भेटला. बघ तुझ्या जवळ एवढं शांत बसतंय का असं म्हणणं आहे पप्पाचं पण. सकाळची सगळी कामावरून घेतले नेहमीप्रमाणे पिलूला फ्रूट पण कट करून दिले आणि ते खाल्ल्यानंतर याचं असं काहीसं चालू होतं. नंतर सांच्यापरी माझं एक पार्सल आलं होतं. अनारकली ड्रेस ऑर्डर केला होता मी मिशोवरून. मिशो बराच वेळ बघितल्यानंतर फायनली एक ड्रेस पसंत आला मला आणि मी ते ऑर्डर केले होते आणि त्याच्यातही असं काहीतरी वेगळंच झालं. तर हा तर हा फ्लोरल प्रिंटेड अनारकली सेट आहे. व्हॉइस ओव्हर करते वेळेस बघा मला ते म्हणताच येत नव्हतं आणि माझं मलाच हसू येत होतं. तर हा फ्लोरल प्रिंटेड अनारकली सेट आहे. हा रियॉन फॅब्रिकमध्ये पर्पल कलरमध्ये आहे आणि याचा कलर मला खूप आवडला होता आणि याच्यावरती पूर्ण प्रिंट वर्क आहे, तुम्ही बघू शकता. तर पलाझो, अनारकली आणि ओढणी असं हे तीनचं सेट मला रिसीव्ह झालं होतं. जसं फोटोमध्ये दाखवलं होतं ना सेम टू सेम तसाच ड्रेस मला रिसीव्ह झाला होता आणि याची नेक डिझाईन मला खूप जास्त आवडली होती. ड्रेस खूप सुंदर आहे नो डाऊट, पण ते माझ्या चुकीमुळे मला ते रिटर्न करावं लागणार आहे. तर मी हा एक्सेल साईजमध्ये मागवले होते पण मला ते खूप लूज होत होतं म्हणून आता मला ते रिटर्न करावं लागणार आहे. आणि याची ओढणी तर मला प्रचंड आवडली होती पण नाविलाजानं ते मला रिटर्नच करावं लागणार आहे. स्टिचिंग वगैरे करून ठेवून घेतले असते हा ड्रेस, पण याचा गळा खूप जास्त मोठा वाटत होता मला आणि त्यांच्याकडे एक्सचेंज ऑप्शन पण नाही. नंतर रात्री इथे मी मम्मीच्या इकडे गेले होते आणि माझा भाऊ पाणीपुरी घेऊन आला होता आणि पाणीपुरी इतक्या जास्त प्रमाणात घेऊन आला होता तो. पण घरी आणून खाल्लेली पाणीपुरी टेस्टच लागत नाही असं म्हणत होते मी त्याला, पण त्यानं खाऊच नको असं म्हणत होता मला. कोण कुणाला दे ना आपला पण खावा. कधीही पाणीपुरी घरी घेऊन आल्यावर मी सगळ्यांना प्लेट बनवून देते, पण आज सगळ्याच्या आधी मीच बसले होते खात. आणि इथे माझ्या मम्मीचा आरवला घेऊन गाणं म्हणणं चालू आहे आणि इथे उंदीर चोरून चोरून खाऊ खात होतं. नंतर माझ्या भावाचं बर्थडे होतं ते सेलिब्रेट केलो आणि सगळं जेवण खाऊन झाल्याच्या नंतर सगळं झोपल्यावर इथे मी मम्मीला 12 वाजता रात्रीच्या मेहंदी लावत होते आणि माझ्या मम्मीला ते काही पटतच नव्हती. मेहंदी तेवढं काही जमत नाही मला. चलो बाय.